विपक्षामध्ये केसीसी आयरे वनवली बेलापूर असे दोन संघ एकमेकांसमोर आहेत आणि दोन संघ समोर असताना मागील मॅच पर्यंतचा आपण घमासान या अगोदर पाहिला होता. महेश सुदेश मंगेशच्या हातामध्ये चेंडू, पॉवर प्लेचं पहिले षटक, 5 षटकांची मॅच. यानंतर थोड्याच वेळात प्रमुख अतिथी या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, ज्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात असे मनसे नेते सन्माननीय अविनाशी जाधव साहेब यांचे या ठिकाणी आगमन होईल. गोरगरिबांची कैवारी, अन्यायाविरुद्ध लढणारे खंबीर व्यक्तिमत्व त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2025 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वामधील हा देखणा आणि रुबाबदार थाट मनसे चषकाचा, आपला चषक हक्काचा चषक, यामधील दुसरा दिवस, कालचा दिवस खूप चांगल्या रीतीने पार पडला. आज आडव्या बॅटनं पुल केलं, चेंडूला पाठवून दिलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, सीमारेखा पार, आर पार षटकार. दोन चेंडू डॉट आले, एक हो यावेळेस हा चेंडू बाहेर निघणारा बिलकुल फुल ऑर लेंथ आणि प्री प्लॅन स्ट्रोक खेळत असताना हा ब्लाइंडर त्याद्वारे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू त्याला शेवटच्या क्षणाला स्टीअर करण्याचा प्रयत्न जरूर केला. आतली कडा घेऊन चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल. चार चेंडूचा खेळ झाला, 7 धावा धावफलकावरती, .6.1. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राइक चेंज, स्ट्राइक रोटेट, ऑटोमॅटिक खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने मिड ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एकदा धावून पूर्ण केली जाते. सकाळपासून झालेल्या मॅचेस मध्ये गोलंदाजाने शिकण्यासारखं काय आहे किंवा फलंदाजाने शिकण्यासारखं काय आहे, कोणते फलंदाज यशस्वी राहिलेत, कोणते गोलंदाज यशस्वी राहिलेत, याचा जर का एक डेटा काढला गेला किंवा त्याची जर चर्चा केली गेली तर तुम्हाला फुल ऑन लेनचे चेंडू मोस्ट ऑफ टाइम प्रभावी ठरताना पाहायला मिळालेत. आणि बॅटिंग करत असताना मेरिटवरती ज्याच्या फलंदाजाने बॅटिंग केली आहे, चेंडू हातातून निसटलाय, फंबल जरूर झालेत, एक धावून कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ जवळजवळ या ठिकाणी समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती मालुसर चिखली या संघाचं. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. यानंतर अजूनही आपले 2 सामने बाकी. कालच्या दिवसाच्या कंपॅरिझन मध्ये आजचा दिवस खूप चांगल्या रीतीने वेळेच्या बाबतीत सर्व संघांनी सहकार्य केलंय आणि ते सहकार्य करत असताना मोठमोठ्या धावा सुद्धा उभारल्या गेल्यात. असं नाही की बॉल बाहेर गेलेला नाहीये. 70 आपल्याला ऑलमोस्ट प्रत्येक मॅच मध्ये बघायला मिळाले. 70च्या आसपासचं धावफलक आपण पाहिलंय आणि म्हणूनच इथे 70 धावांचा पाठलाग होतोय हे पाहिल्यानंतर आता संघाच्या रणनीतीमध्ये बदल आलाय. सुरुवातीला या मैदानात आल्यानंतर काही जणांना वाटतं की इथं स्कोर होणार नाही, जास्त षटकार जाणार नाहीत, चौकार जाणार नाहीत आणि त्यामुळे लो स्कोरिंग मॅचेस बघायला मिळतील असं वाटतं जरूर, पण तसं होत नाही. इथं आल्यानंतर खेळल्यानंतर धावा मात्र खोऱ्याने बनतात, मोठमोठ्या फटक्यांची आतिषबाजी होते आणि 70, 80, 90, 100 इथे जे प्रॅक्टिस करतात त्यांनी तर सांगितलं आम्ही 100 सुद्धा पार करतो. इतक्या मोठ्या प्रमाणात धावा बनत असतात. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज संजय आलाय.
संजयच्या हातामध्ये चेंडू. एक्सपिरियन्स बॉलर आहेत संजय आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू येत असताना त्यांना थांबवायचं या सलामीर फलंदाजांना, जे पॉवर प्लेमध्ये 9 धावा करताना दिसल्यात. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो वेलापूर केसीसी आहेरे वनवली संघाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आई गावदेवी मालुसर चिखली या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. 2 गाव एक संघ ही संकल्पना आणि संकल्पनेचा इम्पॅक्ट या स्पर्धेमध्ये दिसून सुद्धा येतोय. धावा खोऱ्यानं वाहतायत. प्रत्येक संघ आपल्या बाजूच्या आपल्या जोडीच्या संघाशी हातमिळवणी करून एकमेकाला सांभाळून घेतोय. ते कॉम्बिनेशन दिसून येत आहे. या खेळाच्या माध्यमातून आपसी संबंध सुधारित चाललेले आहेत आणि या साऱ्या गोष्टी या KSKच्या क्रिकेटला बढावा देण्यासाठी कारणीभूत सुद्धा ठरतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव वाईटच्या रूपाने आली. त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये प्रोटेक्शन जर आपण बघाल तर वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर ठेवण्यात आलाय. पुन्हा एकदा लक्ष्याच्या बाहेर जाणारा चेंडू मागे निघून चाललाय. सर्व काही शांत चित्ताने चालत असताना अचानक मध्येच एखादा उद्रेक व्हावा अशा प्रकारच्या या धावा. वाईट +4 टोटल 5. आतापर्यंत सगळं काही कुशलमंगल चालू होतं. एखाद्या गरम दुधामध्ये उकळत्या दुधामध्ये मिठाचा खडा पडावा आणि दूध नासावं अशा प्रकारची काहीची स्थिती आहे. सगळं काही चांगलं चालत असताना या बक्षीस रूपाने आलेल्या 5 धावा या धावफलकाला खूप मोठा बढावा देत असताना दिसत आहेत. कोणताही चेंडू झालेला नाहीये. 15 धावा धावफलकावरती. आपोआप षटकागणिकची जी सरासरी ती वाढते. संजय यांचा पुढील चेंडू पाहण्यासारखा असणार आहे. 15 पन्नान यावेळेला पायावर चेंडू आतमध्ये येणारा चेंडू त्याला फुल केलं, पाठवून दिलं. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमारेखा पार जाणारा उत्तुंग दर्जेदार शानदार बहारदार अफलातून मनसे षटकार. षटकार आला. षटकाराने धावफलकाला वेग. धावा खोऱ्यानं आता वाढत चालल्यात. एक्स्ट्राच्या रूपाने आलेल्या धावा या मनोबल उंचावत असताना फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. डावखुरा फलंदाज महेशचं ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केले, शरीराच्या दिशेने येणाऱ्या चेंडूला त्यांनी सोडलेलं नाहीये. पुन्हा एकदा यावेळेला पूल केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि त्या क्षेत्ररक्षकानं चेंडू खाली आल्यानंतर वेल जज केल्यानंतर झेल सोडलाय अगदी सुटसुटीत पद्धतीनं आणि चेंडू धरणीला दान होत असताना झेल सुटतोय महेशचा. मोठं जीवनदान. जो महेश घातक आहे त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके षटकाराच्या रूपाने आलेत. अशा खेळाडूला तुम्ही जीवनदान जर देणार तर धावा कशा रोखणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. संजयने ज्या काही चुका केल्या त्याच्यावरती पांघरून टाकण्यासाठी हा जो काही चान्स क्रिएट केला होता त्याला गमावलं गेलं क्षेत्ररक्षकाकरवी. 22 राऊंड रॅकेट लोअर फुटला चेंडू बॅटवरती घेतला गेला. क्षेत्ररक्षक आहे ते त्याने अडवण्याचा प्रयत्न केला परंतु नाही आणणार आणि चेंडू निघून जाणार. सीमारेखा पार. मिड विकेट सीमारेखा पार होतोय. चौकारासाठी 4 धावा.
कोणत्याही प्रकारची चुकी होत नाहीये. गोलंदाज ज्या ठिकाणी चेंडू टाकतोय त्या ठिकाणाहून धावा बनवण्याचा प्रयत्न. ऑन मेरिट. येस सर. षटकार या चौकार. ओके. येस इट्स अ गॉन फॉर 6. 6 धावा. बॉल द्यायचा. बॉल. पायावरचा चेंडू यावेळेला अपील जरूर केली. लाऊड अपील होती संजयची. कोणत्या प्रकारचा प्रभाव पंचांवरती नाही. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळते. कमबॅक केलाय केलाय असं म्हणावं लागेल या चेंडूवरती. धावपलकाती जर पाहिल्या तर 32 वरती धावपलक जाऊन पोहोचले. महागड षटक. पहिल्या षटकामध्ये 10 धावा 9 धावा होत्या आणि 9 नंतर इतकी मोठी भरारी. यावेळेला फुलटॉस चेंडू आणि त्याचा समाचार नाही घेता आला. नो बॉल्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये केलंय. डेप्थ होणारा चेंडू. फलंदाज बाखून त्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे पंचांनी अपील फेटाळली आहे. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावपलकावरती. येस सर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2 षटकांचा खेळ संपला. 34 धावा धावपलकावरती. अजूनही 3 षटकाचा खेळ आणि शिल्लक. 5 षटकांची मॅच. 68-70 या दोन्ही धावा आपण बघितल्यात आणि पाठलाग होताना सुद्धा त्या धावांचा बघितलाय म्हटल्यानंतर या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल किंवा किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल हे पाहावं लागणार आहे. नवीन गोलंदाज अंकुशच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला आणि तो चेंडू हातामध्ये सोपवित असताना स्ट्राईक एंडवरती सुदेश यांना आपण बघणार आहोत. थोड्याच वेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते म्हणजेच मनसे नेते अविनाशी जाधव साहेब यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. 3 दिवसीय स्पर्धा. लाख मोलाची स्पर्धा आणि हे स्वप्न होतं आदरणीय विरार शहर संघटक महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सन्माननीय विनोददादा मोरे यांचं आणि त्यांच्या संकल्पनेला उदंड प्रतिसाद या सर्व खेळाडूंचा सर्व संघांचा लाभलाय म्हणण्याची स्पर्धा खूप चांगल्या रीतीनं आतापर्यंत पार पडले. यावेळेला फुल टॉस बॉल. पंचांनी हात बाहेर काढत असताना बीमरचा नो असं घोषित केलंय. चेंडू सरळ निघून फरार होतोय लॉंग स्टॉपला. सीमारेखा पार. चौकार.
चौकार आला नाही, त्यानंतर फ्री हिट सुद्धा आहे अंकुश वरती. अंकुश लागण्यासाठी यावेळेचा बॉल त्याला पुल केलंय, पुन्हा एकदा बॅक टू बॅक नो बॉल आहे आणि त्यानंतर चौकार आहे की षटकार. चेंडू सी रेखा पार, चौकार. म्हणजे या 2 बिंबनुसार हे षटक इथं थांबवावं लागतंय आणि नवीन गोलंदाजाला आता इंट्रोड्यूस करावं लागेल. एकही चेंडू न हाताळताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक ते धावा 44. खूप चांगली सुरुवात ही. फक्त चांगली नव्हे तर समोरच्या गोलंदाजांच्या दिमागावरती केलेला आघात याला आपण बोलू शकतो. इतकी घातक सुरुवात आहे. 22च्या सरासरीने धावा बनल्यात. सव्वे 40 धावा. आता कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवावा? गोलंदाजीमध्ये बदल. मंगेशच्या हातामध्ये चेंडू. मंगेश गोलंदाजीसाठी आलाय आणि तो आल्यानंतर त्याच्यावरती जबाबदारी आहे. ज्या धावा बनलेल्या आहेत त्या धावांना किंवा त्या रन रेटला थांबवण्यासाठी एव्ही बँकचा विशाल जाधव म्हणून नाव असलेला एटीएम हरवलेला आहे. जर कुणाला भेटला असेल तर प्लीज आणून द्या. आपला मित्र म्हणून आपल्या आजूबाजूला लक्ष द्या, तिथं कदाचित पडलेला असेल तर भेटेल. एव्ही बँकचा विशाल जाधव यांचा एटीएम हरवलेला आहे. जर कोणाला भेटला असेल तर कृपया करून आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायचं आहे. चला मॅचला सुरुवात. फ्री हिट आणि फ्री हिट म्हणजेच या गोलंदाजासमोर चांगला एक प्लॅटफॉर्म सेट झालाय. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची आतली काढा घेऊन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने निघून चालला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. त्या चेंडूला अडवेल तोपर्यंत एकदा कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसरा धावेसाठी पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न. कॉलिंग चांगले झालंय परंतु क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत 3 धावा सहज रीतीने कंप्लीट. आणि या षटकाची सुरुवात सुद्धा 3 धाब्याने होताना पाहायला मिळते. म्हणतात ना, घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात. आता सद्यस्थिती अशी आहे की धावा खोऱ्याने येतात. या अगोदरच्या गोलंदाजांवरती मोठमोठे प्रहार झालेत. सलामीवीर फलंदाज पूर्णपणे सेट आहेत, त्यांचे पाय जमलेले आहेत खेळपट्टीवरती आणि त्यामुळे धावा खोऱ्याने बनत असताना गोलंदाजासाठी अडचण आहे. चेंडू हवेमध्ये, हवेमधून सफर करत असताना एरियल रूट क्लिअर करत असताना जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमारेखा पार, मनसे षटकार.
चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. लगातार 2 षटकार आलेले. तिसरं षटक इतकं महागडं झालं की 34 वरून धावफलक आता 59 वरती आला आणि चेंडू जर पाहाल तर 3 चेंडूचा खेळ झालाय. रिव्हर्स अटॅम्प्ट स्विच इट. खूप सारा वेळ होता, वेळेचा सदुपयोग आणि चेंडू सरळ सफर करतोय फाईन लेगची, थर्ड मॅनची. चेंडू सीमारेखा पार, चौकार. एका मागोमाग एक रन यायला लागलेत. षटकार आणि चौकारांच्या रूपाने धावांचा उच्चांक मला वाटतं या मॅच मध्ये बघायला मिळू शकतो, जो आतापर्यंत आपण बघितलेला नव्हता. 63 धावा सुदेशच्या बॅटमधून येणाऱ्या या धावा आहेत. दोन चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. 63. तिसरं षटक प्रगतीपथावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जडमधल्या चेंडूला अलंग ते कार्पेट मेडिकेटच्या दिशेने पाठवले. फेकी झाली तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. बघा नशीब पण इतका साथ दिलेला या दोन्ही फलंदाजांचं की ज्या वेळेला त्यांच्या कॅच चेंडू मिस टाइम झाले होते, म्हणजे बॅटवरती चेंडू प्रॉपर आले नव्हते, त्यावेळेला ते चेंडू नो मार्क्स लँडमध्ये पडले होते. आणि त्यानंतरची नशिबाची साथ म्हणजे 2 भीमरवरती 2 षटकार, 1 चौकार आणि 2 चौकार माफ करा, ते आले होते. त्यावेळेला त्या 10 धावा बक्षीस स्वरूपाने आल्या आणि म्हणून धावफलक हे मोठ्या प्रमाणात बूम होताना दिसले. 64. शेवटच्या अंतिम चेंडू स्टिअर केलंय त्या चेंडूला आणि एकदा धावून कंप्लीट केली. षटक संपलं तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावा धावफलकावरती आहेत. टीम वेळापूर आहिरे वनवली या संघाचं हे धावफलक. अजूनही 2 षटकांचा खेळणं शिल्लक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2025 दुसरा दिवस. 2 गाव 1 संघ ही संकल्पना केएसके अंतर्गत ही स्पर्धा महाबळेश्वर सातारा विभागातील नामवंत खेळाडू या ठिकाणी खेळत असताना दिसतात. अजून एक काहीतरी ट्विस्ट चर्चा केली जाते दोन्ही अंपायर्स मध्ये. आमचे दोन्ही लिजेंडरी अंपायर. ओ इट्स अ नो बॉल. फील्ड रिस्ट्रिक्शन. काय घडलं, कोणता खेळाडू कुठे होता, पंचांनी निर्णय दिलाय. चला आपण फिल्डिंग लावून घ्या. संपूर्ण फील्डची पाहणी केल्यानंतर हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला गेलाय. सो नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. तिसरी ओव्हर संपता संपेना असं काही चित्र आहे मैदानात. 66 धावा धावफलकावरती. आता जो शेवटचा चेंडू मिळालाय त्याच्यावरती काय सुदेश मोठा फटका मारतील का, कारण ही संधी पुन्हा मिळणे नाही. चला शेवटचा अंतिम चेंडू तिसऱ्या षटकामधील मंगेशचा. सुदेश ट्रॅक एंडवरती आडव्या बॅटने खेळला. चेंडू निघून चालला मिडविकेटच्या दिशेनं. फरार, सीमारेखा पार, 1 बाउन्स. मनसे चौकार. चौकार आला. 4 धावा आल्या आणि 3 षटकांची समाप्ती. आता अखेरकार 70 पार करून होते की काय, नाही 70 झालेल्या. 3 षटक 70 धावा धावफलकावरती. केसीसी आहिरे वनवली. वेळापूर या संघाची कोणता गोलंदाज चौथं षटक हाताळण्यासाठी येईल, कोणाला आमंत्रित केलं जाईल पाहिलं जाणार आहे. दोन्ही सलामीवीर त्यांच्यामध्ये खूप मोठी पार्टनरशिप. मला वाटतं ही सर्वोत्तम भागीदारी आहे. यापेक्षा मोठी भागीदारी झालेली नव्हती. नॉट आउट 70. मनसे चषकाचा हा थाट. कालचा दिवस खुल्या गटातील सामने आपण सर्वांनी पाहिले. शुक्रवारचा दिवस होता आणि त्यामध्ये 2 संघ पुढे आलेले. त्यांच्यामधील जी क्वार्टर फायनल आहे ती उद्या खेळवली जाणार आहे आणि आज केएसके महाबळेश्वर सातारा
अंतर्गत 2 गाव 1 संघ ही संकल्पना. नवीन गोलंदाजी मार्क वरती. सागर यांच्या हातामध्ये चेंडू सोपविण्यात आलेला आहे. 3 षटक इतकं मोठं धावफलक उभं राहिल्यानंतर आता गोलंदाजाच्या मनामध्ये एकच गोष्ट असणार आहे, ती म्हणजे येणाऱ्या 2 षटकामध्ये 10-12 धावांमध्ये हे धावफलक थांबवावं. उजव्या बाहेर चेंडू हाताळला गेला आणि फलंदाज मोठ्या प्रमाणात झाले मुकेश, त्यामुळे कोणतीही धाव मिळत नाहीये. कोणता बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. डॉट बॉलने सुरुवात, चांगली सुरुवात केली आहे. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला गतीने बीट. गती बरोबरच हलकीशी हरकत होती चेंडूमध्ये. टर्न होत असताना आतमध्ये चेंडू आला आणि फलंदाजाला समजण्याचा झालाय. डॉट बॉल येतोय खूप वेळानंतर. डॉट बॉल मागील 3 षटकामध्ये क्वचितच डॉट बॉल दिसलाय आणि तो क्वचित डॉट बॉल दिसत असताना आता या 4थ्या षटकाची सुरुवात ही सुरुवातीच्या 2 चेंडूवरती कोणतीही न धाव येत असताना ज्या वेळेला डॉट बॉल येतात त्यावेळेला कालच्या दिवसामध्ये रोहित यादवने केलेली गोलंदाजी आठवते. 2 विकेट आणि मेडन ओव्हर, ती या स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर राहिली. यावेळेला पुल शॉट, अँपल पॉवरफुल and it's a wonderful sixer. चला, मॅच बॉल आलाय का आतमध्ये? सर मॅच बॉल आलाय कोणता तरी बॉलरच्या हातात आहे. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा धावफलक वेगाने वाढतंय. ज्या सागरने सुरुवातीचे 2 चेंडू डॉट हाताळले होते त्याच्या पुढील चेंडू हा व्यवस्थित रीड करत असताना मिड विकेटच्या डोक्यावरून मारलाय. 6 धावांसाठी षटकार. तो षटकार मुकेशच्या बॅटमधून आला होता. उजव्या बाहेरचा चेंडू मागे निघून चालला. शॉर्ट स्टॉपवरती क्षेत्ररक्षक आहे त्याने फील्ड केलाय. तोपर्यंत वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. उजव्या जास्तच बाहेर होता चेंडू, त्याला सोडून दिलं. मागे यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आला नाही त्यामुळे 22 रूपाने मिळेल ती 1 धाव. अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. धावा येण्याची जी काही प्रक्रिया आहे ती काय थांबायचं नाव घेत नाहीये, पण गोलंदाजी करणारा संघ कोणत्याही प्रकारे विकेटच्या मागे किंवा कोणत्याही प्रकारचा असा अप्रोच दिसलेला नाहीये की तिथून फलंदाजांना अडवावं, फलंदाजांना रोखावं किंवा असा कोणता एक इन्सिडेंट नाहीये की ज्याच्यातून मॅच मध्ये परत येण्याचा प्रयत्न केला असेल. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अखेरकार ज्या चेंडूची चर्चा मागील काही मॅचेस मध्ये झाली, कालच्या दिवसापासून झाली, तो चेंडू हाताळला गेला. बिलकुल टो क्रशर. यष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद. सुदेश त्या चेंडूला रिव्हर्स स्विच इट करण्याचा प्रयत्न करत होते. फुल ऑर लेंथ, बिलकुल स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न समजण्या पलीकडे होते. या अगोदर ज्या 3 ओव्हर झाल्या त्या 3 ओव्हरमध्ये विकेट टू विकेट बॉलिंग का नाही झाली,
जितका स्टंप पासून वाचण्याचा प्रयत्न केला गेला तितके मोठमोठे फटके पडले, मोठमोठ्या धाबा आल्या, चौकार षटकारांची आतिषबाजी झाली आणि त्याचं रूपांतर इतक्या मोठ्या धावफलकामध्ये झालं, जे आजच्या दिवसभराचं मला वाटतं हायेस्ट रन्स आहे, ते सर्वोत्तम धावफलक आहे. 78 78 धाबा धावफलकावरती आहेत. सुदेश वैयक्तिक 41 वरती खेळत होता. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या दिशेने आलाय. आता स्वप्नील आल्यानंतर स्वप्नीलसाठी खूप मोठा, खूप चांगला प्लॅटफॉर्म इथं सेट आहे. लोअर फुल टॉस, चेंडूला आडव्या बॅटने खेळले, चेंडू मिडविकेटच्या दिशेने पुन्हा एकदा जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू गॅदर करत असताना होती चूक आणि तोपर्यंत 2 धावा स्वप्नीलने चपळाईने धावून कंप्लीट केल्यात. 2 पेक्षा जास्त काही नाही. 80 या स्पर्धेतील सर्वोत्तम धावफलक स्क्रीनवरती आहे. धावफलकावरती त्या धावा लगावण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक आणि त्याचा थरार मागे चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. शॉर्टस्टॉप वरती जोपर्यंत फील्ड झाले तोपर्यंत 22 रनाने 1 धाव कंप्लीट. षटक क्रमांक 4 संपलं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा 81 धावा धावफलकावरती आहेत. टीम केसीसी आहे रे वेळापूर या संघाच्या. मालुसर चिखली या संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता टॉस जिंकल्यानंतर. आता तो निर्णय किती योग्य किती अयोग्य हे संपूर्णपणे स्टॅट्स दाखवते. काय टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करणं महागात पडले का, किंवा गोलंदाजांवरती जी काही जबाबदारी सोपवलेली होती, जी काही जबाबदारी टाकली होती, त्या जबाबदारीला साजेचा खेळ करण्यामध्ये सक्षम राहिले नाहीत का, अशा अनेक प्रश्न आहेत. 4 षटक आणि 81 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. 5 षटकांची मॅच आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी थोड्याच वेळात मनसे नेते सन्माननीय अविनाशजी जाधव साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती होणार आहे. आणि यापेक्षा चांगली बाब काय असावी या मनसे चषकासाठी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक, आदरणीय विनोददादा मोरे यांची संकल्पना आणि त्यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू यावे, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील, भारतामधील खेळाडू इथे येऊन खेळावे. 40+ खेळाडू यावेत आणि ते खेळावेत. या सर्व गोष्टी ध्यानात ठेवत असताना 3 दिवसीय स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. तुम्ही जर का मैदानाच्या आतमध्ये एंट्री कराल तर चारी बाजूने दिसणारा हा थाट खरोखर लक्षवेधी आहे. आणि हे लक्षवेधी चित्र किंवा हा लक्षवेधी नजारा अनेक क्रीडाचाहत्यांच्या नजरेला भुरळ पाडतोय. आणि म्हणूनच एक यशस्वी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे सर्वजण पाहत आहेत. गोलंदाजी मार्क वरती अजय समोर स्वप्नील. लास्ट ओव्हर, पहिला बॉल आणि पहिल्या बॉलला मिड विकेटच्या दिशेने खेळत असताना पाठवले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, त्याने टिपला झेल. फलंदाज स्वप्नील बाद. फ्लाइट होती हलकीशी त्या चेंडूमध्ये आणि त्या फ्लाइटला रीड करत असताना पायामध्ये कोणती हालचाल न ठेवत असताना स्वप्नीलने मिडविकेटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये त्यांना अपयश आलं. डीपमध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात होता त्यानं सुंदर झेल टिपला. विकेटचं पतन दुसरा हादरा स्वप्नीलच्या रूपाने. स्वप्नीलची जागा घेण्यासाठी आता मंगेश मैदानाच्या दिशेने येतोय. मुकेश अजूनही मैदानात आहे. ज्या मुकेशने महेश अजूनही मैदानात आहे. 3 षटकार त्याच्या बॅटमधून बघितले, 2 चौकार. चार षटकार महेशने मारल्यात. धावफलकावरती धाबा या सिंगलने जाऊन पोहोचल्यात 82 वरती. व्हेरी फर्स्ट बॉल वरती आलेली विकेट स्लॉग वर हाणामारीचा षटक आहे. पुन्हा एकदा जागा बनवली, शफल झाले, शफल नंतर सफल, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अजून एक षटकार. 6 नंबर 5.
गरज मगाशी ज्यावेळेला निखिल बॅटिंग करत होते, एक धावेची गरज होती आणि षटकार एक धावेची जिंकण्यासाठी गरज होती आणि अर्धशतकासाठी षटकाराची त्यावेळेला षटकार मारला होता. इथे पाहूयात काय घडतंय. ओ यावेळेला लालच लालचा बरोबरच इतका सुंदर चेंडू की त्याच्यावरती षटकाराची मोहर आणि चेंडू निघून गेला. यावेळेला फाईन लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार, अर्धशतक पूर्ण. क्षेत्र
डीजे मास्टर गाने बजाने, गाने, म्यूजिक नहीं। एक वेलकम बॅक आलेल्या क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम आणि या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये चालू असलेली पहिल्या फेरीतील शेवटची मॅच दुसऱ्या दिवसातील KSK अंतर्गत दोन्ही फलंदाज आलेले आहेत। मी विनंती करेल बॅटिंग करणाऱ्या टीमला की आपला एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी पाठवा। आदरणीय विनोददादा मोरे यांची संकल्पना आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे गोड स्वप्न, ज्या स्वप्नादरम्यान मागील 2 दिवस आणि येणारा 1 दिवसाची 3 दिवसीय स्पर्धा आपल्या भेटीला आल्या महाडा मैदानावरती। कालचा दिवस ओपनचे संघ या ठिकाणी आले, व्यावसायिक पटलावरती खेळणारे खेळाडू काल या ठिकाणी खेळले, तिथून 2 टीम पुढे आलेले आहेत। उद्याच्या दिवसामध्ये त्यांच्यातील तो राहिलेला सामना खेळवला जाईल। आज एक संघ आपल्याला मिळणार आणि उद्या 40+ पहिला बॉल डॉट। बॅटिंग करणारी टीम, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर आपला एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी पाठवा आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला सुद्धा तीच विनंती। मंगेश आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, बॅटची काढा घेऊन चेंडू मागे निघून गेला थर्डमॅनमध्ये। पण आता एखाद्या वेळेला पहिल्या इनिंगमध्ये आलेल्या धावांचा डोंगर जर का मोठा असेल तर त्याच्यासमोर तुम्ही कितीही उभे राहा, तुम्हाला तो डोंगर मोठाच वाटत असतो। त्या डोंगराला छोटं करण्यासाठी तुम्हाला तुमची विचारसरणी, तुमच्या प्लॅनिंगमध्ये बदलाव करावा लागतो। त्या धावफलकाला छोटं करून चेंडू गणिक, षटकागणिक अशा पद्धतीने धावा बनवल्या जातील याच्यासाठी प्रॉपर प्लॅन बनवावे लागतात आणि जोपर्यंत तुझा प्लॅन बनत नाही तोपर्यंत त्याचं एक्झिक्युशन होणं सुद्धा सोपं नाही राहत। आणि त्यामुळे प्लॅन काय बनलाय, सुरुवातीचा षटक जर आपण बघाल तर या षटकामध्ये ओमकारने 2 चेंडू निर्धाव हाताळले, त्यानंतर एका धावेसाठी फटका एक्झिक्यूट केला, ऑन साईडला फील्ड झाला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट। अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे। मालुसर चकली नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर मात्र आता 103 धावांचा पाठलाग करण्यासाठी ते मैदानात उतरलेत। त्या 103 धावांचा जो काही आत्मविश्वास किंवा जो काही मोमेंटम होता तो बिलकुल स्वतःकडे कायम ठेवत असताना KC सायरे वनवली वेलापूर या संघाचे गोलंदाज, त्यामध्ये ओमकारचं पहिलं षटक आपण पाहतोय। 4 बॉल 2, त्यानंतर 5 चेंडू सुद्धा निर्धाव, कोणत्या प्रकारचे प्रभाव पंचांवरती नाही। 103 धावा करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 20-21 धावा बनवाव्या लागतील। बघा ते 20-21 बनतील की नाही त्यापेक्षा तुम्ही त्याच्या जवळपास किती राहू शकता यासाठी तरी प्रयत्न करणं गरजेचं। का कोणास ठाऊक
काय माहिती की त्यावेळेला जो 10 धावांचं 2 चेंडूचा स्पेल आला होता दुसऱ्या षटकानंतर. ओ यावेळेचा चेंडू लेग स्टंप वरती, लेग स्टंपचा वेध, फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा मंगेशच्या रूपाने गॉन. अंकुश आलाय. आर्यनच्या हातामध्ये चेंडू, गोलंदाजी मार्कवरती आर्यन. बघा आता फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खांदे आपोआप उंच येताना दिसतात. 103चं बॅकअप घेऊन ते आलेले आहेत. खिशामध्ये ज्या वेळेला पैसे असतात त्यावेळेला आपण रस्त्यावरती छाती वर करून ज्या पद्धतीने चालतो ना, त्या पद्धतीने आता क्षेत्ररक्षण करणारी टीम 103 धावांचं बॅलन्स असल्या कारणानं तितक्याच ताठ मानेनं मैदानामध्ये उभी आहे. आता त्यांच्या समोर बॅटिंग करत असताना या दोन्ही बॅटर्सला आपली ताकद दाखवायची आहे. जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी कालांतराने षटकार, प्रत्येक चेंडू गणिक, काही ना काहीतरी धावा बनणं, मोठमोठ्या पटक्यांची आतिषबाजी करणं, एक्स्ट्राजना ताकद बनवणं, या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. हा फुलटॉस बॉल, चेंडू उंचाळ्यामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय, फलंदाज बाद, अजून एका विकेटचं पतन गॉन. त्या 103 धावांचा जो दबाव आहे तो पूर्णपणे फलंदाजामध्ये दिसून येतोय. ज्या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं होता त्या चेंडूवरती सुद्धा विकेट येते. अंकुश जसा आला तसा तंबूच्या दिशेने माघारी परततोय. दुसऱ्या विकेटचं पतन. सागर बाद झालाय आणि सागरची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज संजय मैदानाच्या दिशेने जातोय. केसीसी आहिरे, वनवली वेलापूर, अफुल्लातून बॅटिंग, महेशचं कॉन्ट्रीब्युशन अर्धशतकाचं. सुदेशने ज्या प्रकारची त्याला साथ दिली, ताबडतोब फलंदाजी त्याची सुद्धा होती. स्वप्नील आल्यानंतर सिंगल डबल करण्याचा प्रयत्न त्याने सुद्धा केला. मंगेशने एका धावेचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि ओव्हरऑल त्या पहिल्या इनिंगमध्ये 102 धावा कुठल्या गेल्या, ज्या या स्पर्धेतील सर्वोत्तम धावा आहेत, सर्वाधिक आहेत आणि ट्रेंडिंगमधल्या धावा आहेत. आणि म्हणूनच त्या 103 धावांचा पाठलाग करत असताना काहीशी दमछाक. आर्यनचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फॉलोथ्रूमध्ये चांगली फिल्डिंग आणि तिथे सुद्धा रनआउटची संधी. शांत चित्ताचं वातावरण. 103चा पाठलाग करण्यासाठी तेवढी ती कुवत आणि धमक दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न होत नाहीये. कोणतंही आशेचा किरण दिसत नाहीये. हो, यावेळेला ऑन साइडला बॅकफुटरती गेले आणि त्यानंतर हाय बॅकलीचा वापर करून चेंडूला पाठवलं वाईडिश लॉंगरच्या डोक्यावरून सीमारेखा पार. मनसे षटकार. थोड्याच वेळात या व्यासपीठावरती मुख्य अतिथींचं आगमन सुद्धा होणार आहे. हो, यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जास्त बॅकफुट ते गेले होते. फॉलो थ्रू मध्ये आर्यनने चांगला चेंडू अडवलाय. सिंगल आली आणि एका धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलं 9 वरती. 2 षटकांचा नव्हे तर अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. दुसऱ्या षटकामधील 103चा पाठलाग करत असताना काहीशी दमछाक जरूर होतीये आणि हा सामना हळूहळू औपचारिकतेच्या दिशेने जातोय. पण कधी कधी अशी वेळ येताना ज्या वेळेला तुम्हाला दुनियाला ज्या वेळेला वाटतं की मॅच संपली आहे,
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी, झेल घेतलाय, फलंदाज बाद, अजून एका विकेटचं पतन. चला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतील. अजय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने चेंडूला खेळले, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूला अडवतील तोपर्यंत एक धाव. अशा वेळेला परफॉर्मन्स करणं का गरजेचं असं त्याचं कारण आहे, मोठ्या पटलावरती तुम्ही खेळतायत. 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात टीम मालुसर चिखली. तिसरं षटक नवीन गोलंदाज घेऊन येतात. अशा पटलावरती ज्या वेळेला तुम्ही ताबडतोब फलंदाजी करता आणि धावांचा पाठलाग करत असताना त्याच्या जवळपास जरी जातात तरी सुद्धा तुमच्या खेळाची दखल संपूर्ण क्रिकेट विश्व घेत असतं आणि त्यामुळे तो संघर्ष दाखवणं गरजेचं आहे. सध्या तरी उर्वरित जी 3 षटक आहेत त्याच्यामध्ये जर का 20-25 3 ते 4 षटकार एका षटकामध्ये मारले गेले तरी सुद्धा या मॅचमध्ये जवळपास जाण्याचा प्रयत्न झाला असं म्हणता येईल आणि ती किमया करून दाखवावी लागणार आहे. कोणास ठाऊक या ठिकाणी जर का गोलंदाजीने काहीशी चुकी केली आणि जर का मगाशी तिसऱ्या षटकामध्ये झालेल्या त्या 10 धावा आल्या, तशा बोनसमध्ये धावा आल्या किंवा अजून काहीशी नो वाईड्स अशा प्रकारे चेंडूवर धावांची भर मिळाली तर तुम्ही मॅच जिंकू सुद्धा शकता. असं नाहीये की मॅच संपली आहे. इथून दोन्ही फलंदाजांना काहीतरी नवीन करायचं आहे असा विचार करावा लागणार आहे, स्वतःला मोटिवेट करावं लागणार आहे आणि प्रत्येक चेंडूला सीमारेखा पार पाठवावा लागणार. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वळत असताना सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. 11 वरती धावफलक जाऊन पोहोचले. तिसरं षटक मार्गस्थ. मनसे चषक, मनाचा चषक, आपल्या हक्काचा चषक महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच विनोददादा बोरे घेऊन आलेले आपल्या सर्वांसाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलं काव कॉर्नरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने आला, चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. दोन्ही फलंदाजाचा अप्रोच जर बघाल तर या खेळाला एन्जॉय करण्याचा अप्रोच आहे. कोणत्याही प्रकारे मोठ्या फटक्यासाठी जात नाहीयेत, नाही तिथून दुसरी धाव तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा चेंडू मागे निघून गेला, क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलं. इथे रनआउटची संधी जरूर आहे. मी म्हटलं दोन्ही खेळाडू एन्जॉय करतात या मॅचला असं म्हणता येईल. थोड्याच वेळात मनसे नेते तथा ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष सन्माननीय अविनाशजी जाधव साहेब तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना वसई विरार शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक सन्माननीय प्रवीणजी भोईर साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना वसई विरार सचिव व माजी नगरसेवक श्री प्रफुल्लजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. या विशेष अतिथींचं आगमन या व्यासपीठावरती थोड्याच वेळात होईल आणि म्हणता येईल की या मनसे चषकाचे हे अहोभाग्य की इतकी प्रतिष्ठित मंडळी या स्पर्धेला लाभणार आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, उपस्थित संघांच्या माहितीसाठी, व्यासपीठावर उपस्थित कार्यकर्त्यांच्या माहितीसाठी हे सर्व पाहुणे आपल्याला आजच्या दिवसभरामध्ये लाभतील. ओ ऑन साईडला पूल केलंय आणि पूल करत असताना चेंडू कुठे गेला समजेन असं झालं आणि चेंडू मागे निघून जात असताना मिसफील्ड. 1चं रूपांतर 2 मध्ये, 2चं 3 मध्ये
3 वरती समाधान मानलंय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सोळा धावा धावफलकावरती आहेत. 103 धावा करायच्यात. खूप मोठं अंतर आहे, खूप मोठा डिस्टन्स क्रिएट केलाय सर्व बॉलर्सने. चांगली गोलंदाजी. त्यांनी सांगितलं KCC आहिरे वनवली वेळापूरच्या संघाने की आम्ही फक्त धावा बनवणार नाही तर त्यांना रोखण्यासाठी सुद्धा तितकेच प्रयत्न करणार. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, अजून एका विकेटचं पतन. तीन षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची स्थिती 16 वरती 4, 5 किती विकेट आहेत? 4. 16 वरती 4, 18 चेंडूमध्ये 16 झालेत. 12 चेंडूमध्ये यानंतर अजून 89 धावा करायच्या आहेत आणि त्या 89 धावांचा पाठलाग होईल का? सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती आलाय 4थं षटक घेऊन. आता जवळजवळ या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. कोणत्याही प्रकारे या मॅच मध्ये परत येण्यासाठी तुम्हाला चमत्कारिक खेळ करावा लागणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, आतमध्ये येणारा चेंडू, कोणत्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. प्रत्येक चेंडूवरती मोठी धाव घेण्याचा पहिल्यापासूनचा मानस, पहिल्यापासूनची इच्छा जरूर होती, परंतु पहिल्या इनिंग मध्ये जी काही हरकत समोरच्या दिशेने खेळायचा तो चेंडू ऑन साइडला निघून गेलाय. स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. कौतुक त्या 2 फलंदाजांचं, कारण प्रत्येक चेंडूवरती धावा तरी घेण्याचा प्रयत्न करतायत. आता इथून रिझल्ट काय होणार काय नाही होणार हे त्यांना माहित आहे, तरी सुद्धा एक एक धाव बनवून खेळायला आता एन्जॉय करण्याचा प्रयत्न होतोय. कौतुक आहे त्या KCC आहिर वनवली वेळापूर संघाचं, ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली. सुरुवातीला चौकार षटकारांची आतिषबाजी, त्याच्यामध्ये महेशचं कॉन्ट्रीब्युशन अर्धशतकाचं, तब्बल 8 षटकार आणि 2 चौकार त्याने लगावले. सुदेशने त्याला चांगली साथ दिली आणि त्यामुळे हा सामना झुकता राहिला त्यांच्याकडे. लॉंग स्टॉप सीमारेखा पार, चौकार. किशोर चला, 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 23. 80 धावांची गरज आहे.
80 धावांची गरज येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. थँक्यू डीजे. शेवटचं आणि अंतिम षटक. नवीन गोलंदाजी मार्क वरती मिस्टर अभिजित. पहिला डॉट बॉल. पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मात्र औपचारिकता या मॅच मध्ये बाकी. मॅच कुठे फसली किंवा हे शोल्डर कधी डाऊन झाले, कोणत्या क्षणाला या मॅच मधली हवा निघाली आहे याची जर का आपण चर्चा केली. फलंदाजी करत असताना ज्या वेळेला महेश आणि सुदेश बॅटिंग 2 षटकानंतर जिथे 32 आणि 34 धाबा होत्या, त्या 34 धाब्यानंतर तिसरं षटक ज्या वेळेला चेंज झालं त्यावेळेला 10 धावा या 9 वरती 2 चौकार आले. तिथून खरी कहाणी बिघडली. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव येते आणि ती बिघडल्यानंतर ज्या वेळेला नवीन गोलंदाजाला वापरण्यात आलं, मंगेशला दंडित केल्यानंतर, अंकुशला दंडित केल्यानंतर त्यावेळेला मंगेशला 2 षटकार 1 चौकार त्या षटकामध्ये येताना दिसले. आणि तिथून खरी धावफलकाला जी गती प्राप्त झाली, 3 षटकांनी 70 धावा झाल्या होत्या. आणि जे दडपण गोलंदाजावरती आलं ते मात्र कमी होताना दिसलेलं नाहीये. झेल सुटलाय. भले या झेलला कोणताही अर्थ नसला किंवा ही विकेट आली नाही आली काही फरक नसला तरी सुद्धा 28 धावा धावफलकावरती आहेत. चला यापुढील होणारा सामना रुळे गावडोशी आणि यामधील विजयी संघ. दोन्ही संघाचे कर्णधार. आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. हो काय हुकचा फटका आहे. बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेग सीमारेखा पार. चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी. चौकार. चौकार आलाय. चौकारानंतर आता किती चेंडू बाकी आहेत. शेवटचा आणि अंतिम लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. ओ यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला केसीसी आहिरे वनवली वेळापूर या संघाने. आणि पराभवाच्या छायामध्ये मालुसर चिखली हा संघ. मालुसर चिखली संघाच्या कर्णधाराला विनंती आपण यायचंय. आपला यथोचित सन्मान केला जाईल. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल. त्याचबरोबर आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मिस्टर महेश. चला या दोन्ही कर्णधार. रुळे गावडोशी संघाचा कर्णधार आणि विजयी संघाचा कर्णधार. रुळे गावडोशी संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. आलेले आहेत का. रुळे गावडोशीचा कर्णधार आलाय का. ओके. त्यानंतर केसीसी आहिरे वनवली केसीसी आहिरे वनवली वेळापूर कर्णधार या लवकर.
तुम्हाला परत हात उडवायचा आहे ज्या वेळेला मॅच चालू होईल. मनोहरजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत.